मैत्रिणींनो, रुचिरा खाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण रात्रीसाठी काय स्वयंपाक करावा, तेच वरण भात खाऊन चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो। आज आपण एक पौष्टिक हिरवे मुगाची खिचडी करणार आहे। हिरवे मुगापासून आपल्याला भरपूर फायदा होतो। हिरवे मुग सेवन केल्याने आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते। डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मदत होते आणि हिरव्या मुगाचे आणखी काय फायदे म्हणजे त्याच्यात बीपी कंट्रोल राहतो, तसेच त्वचेसाठी पण फायदा आहे। आणखी भरपूर या हिरव्या मुगाचे फायदे। आपण आज हिरवे मुगाचे डोसे करते, हिरवी मुगाची आपण भाजी करतो। आज आपण हिरवे मुगाची खिचडी करणार। ही पचनात एकदम हलकी असते आणि आपण ही मोड आणून घेतलेली हिरवे मूग। आपण आता त्याच्यासाठी हिरवे मुगाच्या खिचडीसाठी लागणारे साहित्य बघूया। हे घेतले आपण मोठी वाटी तांदूळ, एक मोठी वाटी हिरवे मूग मोड आणून घेतले, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, मिरे, लवंग, वेलची हे वाटून घेणार आहे। आलं आहे, हिरवे मिरची आहे आणि कोथिंबीर हे सगळं आपण वाटून घेऊया। आणि आपण भाज्यांमध्ये घेतले बटाटे, फ्लावर, बीन्स। तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या तुमच्या घरी ज्या आवडतात ते तुम्ही टाकू शकता। आणि हळद आहे, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता वाटण तयार करून घ्या। कोथिंबीर टाकूया, मिरे, लवंग, वेलची टाकूया याच्यात आणि लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या टाकून वाटून घेऊया। आता आपण मुगाच्या खिचडीला फोडणी देऊया। आता मोहरी टाकूया आपण, मोहरी तडतडली की आपण ते जिरं टाकूया, कांदा टाकूया, मोहरी टाकली, जिरं टाकलंय, कांदा टाकलाय, आता परतून घेतलंय। आता आपण याच्यात कढीपत्ता टाकूया, कढीपत्ता टाकला, छान परतून घ्यायला। हे आपण टोमॅटो टाकूया। आता आपण हे वाटण केलं होतं, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि खडे मसाले, लवंग, वेलची, दालचिनी हे आपण आता परतून त्याच्यात तुमच्या आवडीच्या कोणत्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या टाकू शकता। मी फ्लावर टाकते, त्याच्यात बीन्स टाकले आणि बटाटे आपण छान त्याला परतून घेऊया। आपण आता हळद टाकूया, आता आपण हे हिरवे मूग घेतले मोड आलेले ते आपण एक वाटी मोठे घेतले ते टाकूया। तांदूळ घेतले आपण एक वाटी मोठे ते टाकूया। आता चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपण ज्या वाट्याने पाणी घेतलं, एक वाटा मोठी वाटी तांदूळ, एक वाटी मोड आलेली मोठी मूग, त्याच वाट्याने आपण पाणी टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया। आता हे एकदम पौष्टिक खिचडी। ही भाज्या तुमच्या आवडीच्या तुम्ही टाका, जे तुम्हाला आवडतात। त्याच्यासोबत पापड आणि कोशिंबीर नाहीतर दही ते छान लागतं। आता आपण झाकण लावूया, 2 शिट्टे झाले की आपली खिचडी रेडी आहे। हिरवी मोड आलेल्या हिरव्या मुगाची खिचडी एकदम बघा छान झाली आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढूया। आपली हिरवी मुगाची खिचडी रेडी आहे, आपण प्लेटमध्ये काढली। फार पौष्टिक आहे। रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी तुम्हाला साधं काहीतरी वेगळं चटपटीत खायचं असेल तर ही पौष्टिक खिचडी एकदम छान आहे। आणि दह्याला फोडणी दिली आपण। आणि आता तुम्ही नक्की करून बघा हिरवी मुगाच्या मोड आलेल्या हिरव्या मुगाची पौष्टिक खिचडी।
आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका.